नमस्कार मित्रांनो, आरटी बद्दल पालकांच्या मनामध्ये भरपूर शंका निर्माण झालेल्या आहेत आणि भरपूर व्हिडिओ बघून त्यांचे जे मनामध्ये खूप सारे प्रश्न येत आहेत आणि त्या प्रश्नांची बद्दल ते खूप गोंधळून गेलेले आहेत आणि त्यांचं जे गोंधळ आहे तो बघून मलाही कधी कधी आश्चर्य वाटतं की एवढे सारे प्रश्न त्यांच्या मनामध्ये कुठून येत असतील, की ते एवढे व्हिडिओज बघतात त्याच्यामधून त्यांना काही तथ्य निघत नाही आणि त्या व्हिडिओमध्ये काही बरोबर सांगितलं जात नाही, त्यामुळेच त्यांच्या मनामध्ये हे प्रश्न येत असतील असं मला वाटतं. आणि त्याच अनुषंगाने मी माझे व्हिडिओ चेक करत केले तर त्याच्यामध्ये मला बरेचसे असे प्रश्न दिसले जे सातत्याने मला विचारले जातात, कमेंट्स केल्या जाते किंवा कोणी व्हॉट्सअप सुद्धा करतात. तर याच प्रश्नांचे उत्तर आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे आणि ते उत्तर काय असणार आहे हे बघायचे पहिले तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच आरटीसी रिलेटेड जेही व्हिडिओ येतील ते तुम्हाला भेटत राहतील आणि अचूक माहिती ही आपल्या चॅनलवरती मित्रांनो तुम्हाला भेटत राहील. तर चला सर्वप्रथम आपण पहिला प्रश्न घेऊ जे शमिता एकवाडे यांचा आहे. त्यांचा प्रश्न असा आहे की कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी कमीत कमी 1 महिना लागतो. तर जर कास्ट सर्टिफिकेट काढायचं असेल, बहुतेक यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट पहिले नसावं किंवा हे सुद्धा गोंधळून गेले असतील की कास्ट सर्टिफिकेट नेमकं कोणाचं लावायचं. कास्ट सर्टिफिकेट हे तुम्ही पॅरेंट्स मधून कोणाचंही लावू शकता. यांना वाटत असेल की यांच्या मुलाचंच हवं आहे किंवा पल्ल्याचंच हवं आहे. असं नाहीये की तुम्ही तुमच्या मुलाच्या पॅरेंट्सचं कोणाचंही कास्ट सर्टिफिकेट लावू शकता. आणि जर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट दोघांचंही नसेल, पाल्याचंही नसेल आणि पालकांचंही नसेल, तर तुमच्याकडे सध्या ही वेळ आहे 20 ते 25 दिवस. 20-25 दिवसांवरती गेलात आणि तिथे तुम्ही जर कास्ट सर्टिफिकेट काढायला टाकलं आणि त्यांना रिक्वेस्ट केली तर थोडंफार लवकरही होऊ शकतं, जे की तुम्हाला 15 दिवसाच्या आतमध्ये सुद्धा कास्ट सर्टिफिकेट निघू शकतं. तर तुम्ही तुमच्याकडे हे जर नसेल तर दोघांचंही नसेल तर तुम्ही प्रयत्न करून काढून घ्या लवकरात लवकर. त्याच्यानंतर अजून एक कमेंट्स आहे जी आहे मनीषा शेलार यांची. त्यांनी असा प्रश्न विचारले की 7th नंतर फॉर्म भरायला येतो का. तर जर तुमच्या पाल्याचं शिक्षण हे 7वीच्या नंतर असेल तर तुम्ही याच्यामध्ये फॉर्म भरू शकता किंवा भरूही शकत नाही. जर तुमच्या जवळपासच्या शाळांमध्ये 10वी-11वी पर्यंत जर आरटीई मार्फत शिक्षण दिलं जात असेल आणि तुमच्या आजूबाजूला कुठेही 10वी-12वी पर्यंत शाळा असेल आणि ती शाळा जर आरटीई मार्फत येत असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही नक्कीच हा फॉर्म भरू शकता. हे झालं यांच्या मनीषा शेलार यांचा. आणि यांचाच दुसरा प्रश्न असा आहे की मोबाईल नंबर सेंड करा, माहिती हवी. तर तुम्ही याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला व्हॉट्सअप लिंक मिळेल, त्याच्यावरती जाऊन तुम्हाला लिंक व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व योजनांची सर्व माहिती ही तिथे अपडेट केल्या जाते. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न कमेंट्स आहे जे की आहे मिलिंद यांचा. ओबीसी साठी उत्पन्नाचा दाखला लागेल का. तर ओबीसी साठी उत्पन्नाचा दाखला लागणार नाहीये, पण तुम्हाला जर तुमच्याकडे असेल आणि तुम्ही काढून ठेवलेला असेल किंवा काढणार असाल तर फार चांगलं, कारण की जेवढे डॉक्युमेंट तुम्ही त्याच्यामध्ये सपोर्टला लावसाल तेवढं तुमच्यासाठी चांगलं राहणार. विचारतात सर, सरकारी जॉब आहे पण अनुसूचित जातीमध्ये येत असेल तर आरटीईचा फॉर्म भरता येईल का. तर यांनी लिहिलेलं आहे की सरकारी जॉब आहे. तर सरकारी जॉब असल्यानंतर तुम्हाला इथे आरटीई मध्ये ऍडमिशन मिळत नाही आणि त्याच्यामध्येही तुम्हाला 1 लाख रुपयाच्या आतमधला उत्पन्नाचा दाखला लावायला लागतो. आणि ते सरकारी जॉबवाल्यांना मला तरी वाटतं की 1 लाखाच्या आत त्यांचं उत्पन्न असेल. तर तुम्ही प्लीज इथे ट्राय न करता तुम्ही तुमचं ऍडमिशन दुसरीकडे करू शकता. त्याच्यानंतर एक त्यांचीच कमेंट आहे मिलिंद भिंबी यांची. सर, नर्सरीसाठी पण आहे का आणि उत्पन्नाचा दाखला कोणता पाहिजे. हो, नक्कीच नर्सरीसाठी इथे तुम्ही आरटीई मध्ये फॉर्म भरू शकता आणि उत्पन्नाचा दाखला हा डिजिटल उत्पन्नाचा दाखला लागतो, जो की तुमच्या तलाठीकडे घेऊन त्याच्यानंतर तुम्ही तो ऑनलाईन टाकून उत्पन्नाचा दाखला काढू शकता. हा लागणार. दुपारी यांचा की ऍडमिशन चालू झाले का किंवा रजिस्ट्रेशन चालू झाले का. तर नाही, सध्या तरी ऍडमिशन चालू झाले नाही, रजिस्ट्रेशन चालू झाले नाही.
हा सर्व पहिला टप्पा याच्यामध्ये चालू आहे की शाळा निवडण्याची प्रक्रिया आता चालू आहे, जे की आपल्या आजूबाजूला जी शाळा असतात ते आरटीई ठरवतं की याच्यापैकी कोणत्या शाळा आरटीई साठी रजिस्टर करायच्या. सर्वच शाळा नसतात याच्यामध्ये, काहीच क्वचितच शाळा याच्यामध्ये निवडल्या जातात आणि ते आपल्याला पोर्टलवरती दिसणार आहेत. त्याच्यानंतरच आपले हे फॉर्म चालू होतील. मला तरी वाटतं की मार्चच्या 20 नंतर ही फॉर्म चालू होतील बहुतेक. त्याच्यानंतर एक लिहितात, त्यांचं नाव नाही येते, शो होते, युजर म्हणून येते, कोणते मीडियम असते आरटीई मध्ये. तर आरटीई मध्ये तुम्ही सर्वच मीडियममध्ये इंग्लिश मीडियम, सेमी इंग्लिश मीडियम, त्याच्यानंतर सरकारी स्कूल सुद्धा आता नवीन अपडेटमध्ये सरकारी स्कूल सुद्धा आलेले, आणि त्याच्यानंतर सीबीएसई पॅटर्न सुद्धा आरटीई मध्ये येतं. याच्यासाठी तुम्हाला सीबीएसई पॅटर्न मध्ये जरी तुम्हाला अर्ज करायचा असेल तरीही तुम्ही करू शकता. तर या प्रकारे जे सर्वसाधारण जास्तीत जास्त विचारले जाणारे हे प्रश्न होते मित्रांनो, ज्याची मी तुम्हाला सर्वांना उत्तरं दिलेली आहेत, आणि आशा करतो ही सर्व उत्तरं तुम्हाला कळली असतील, समजली असतील. तर तुम्ही हे जास्त गोंधळून न जाता जास्त त्याच व्हिडिओ बघा. बाकीच्या व्हिडिओमध्ये गोंधळून जाऊ नका सर्व व्हिडिओ बघून. आणि जर तुम्हाला करेक्ट माहिती हवी असेल तर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला व्हॉट्सअप लिंक देणार आहे. त्या लिंकमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता आणि त्याच्यामधून जी पाहिजे ती माहिती मिळू शकता. आरटीई रिलेटेड अजूनही बरेचसे सरकारी योजना असतात, त्यांच्याशी रिलेटेड सर्व माहिती ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि व्हॉट्सअप ग्रुपवरती दिल्या जाते. तर आशा करतो मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल. माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद मित्रांनो.